सत्यमेव जयते न्यूज.com। इंग्रजी भाषेत डॉन हा शब्द मूळतः सन्मान, अधिकार आणि बौद्धिक प्रभुत्व दर्शवणारा आहे। स्पेन आणि इटली सारख्या देशांमध्ये डॉन हे बिरुद्ध नावापूर्वी लावले जाते आणि ते सामान्य व्यक्तीसाठी नव्हे तर समाजात मान, वजन आणि शब्दाला किंमत असलेल्या व्यक्तीसाठी वापरले जाते। युरोपियन विद्यापीठांमध्ये डॉन म्हणजे केवळ प्राध्यापक नव्हे तर ज्ञानाचा अधिपती, मार्गदर्शक आणि विचार विश्वावर प्रभाव टाकणारी व्यक्ती। त्यामुळे इंग्रजी सांस्कृतिक अर्थाने डॉन म्हणजे भीती पसरवणारा नव्हे तर आपल्या बुद्धिमत्ता, अनुभव आणि अधिकारामुळे सभोवतालचे वातावरण नियंत्रित करणारा नेता। हा अर्थ लक्षात घेतला तर डॉन हे बिरुद गुन्हेगारी नव्हे तर दबदबा, प्रभुत्व आणि नेतृत्व गुणांचे प्रतीक ठरते आणि म्हणूनच तो सकारात्मक अर्थाने वापरणे पूर्णतः योग्य आणि प्रभावी आहे। मुरुड महोत्सवाच्या व्यासपीठावर जे घडले ते केवळ सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग नव्हता। मैं हूं डॉन या गाण्यावर सुनील तटकरे यांनी केलेला डान्स हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित म्हणून पाहता येणार नाही। कार्यक्रमाच्या मंचावर मैं हूं डॉन या गाण्यावर सादर झालेल्या नृत्याने अनेक अर्थछटा निर्माण केल्या। काहींसाठी तो क्षण उत्स्फूर्त आनंदाचा असू शकतो तर काहींसाठी तो एका अनुभवी नेत्याच्या आत्मविश्वासाचे प्रतीक वाटू शकतो। राजकारणात अशा सार्वजनिक कृती अनेकदा प्रतिकात्मक अर्थ घेऊन येतात। त्यामुळे हा डान्स केवळ करमणूक म्हणून न पाहता तो एका राजकीय व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीची, सक्रियतेची आणि आत्मविश्वासाची अभिव्यक्ती म्हणूनही समजला जाऊ शकतो। राजकारणात अनुभव, सातत्य आणि बदलत्या परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता या बाबी नेतृत्वाची ओळख ठरतात। या निकषांवर विचार केला असता सुनील तटकरे हे राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासात अनेक स्थित्यंतरे आली, सत्ता समीकरणे बदलली, पक्षीय राजकारणात उलथापालथी झाल्या, मात्र प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपली भूमिका, उपस्थिती आणि प्रभाव कायम ठेवला। हे वास्तव नाकारता येत नाही। डॉन म्हणजे गुन्हेगार नव्हे, डॉन म्हणजे खेळाचा मालक। मराठीत डॉन हा शब्द ऐकला की अंडरवर्ल्ड डोळ्यासमोर येतो, पण राजकारणात डॉन म्हणजे जो खेळ खेळत नाही पण खेळ ठरवतो, जो फक्त प्रतिक्रिया देत नाही, परिस्थिती घडवतो, जो समोरच्याला हरवत नाही तर पर्यायच उरत नाही अशी अवस्था निर्माण करतो। हा अर्थ घेतला तर डॉन हे बिरुद तटकरे यांच्यासाठी केवळ योग्य नाही तर अपरिहार्य ठरते। राज्याच्या राजकारणात अनेक चेहरे आले आणि गेले, काही क्षणिक चमकले, काही गाजले तर काही संपले, पण तटकरे हे प्रत्येक बदलात टिकले। एवढेच नव्हे तर अधिक मजबूत झाले। त्यांनी टाकलेली प्रत्येक राजकीय सोंगटी ही विरोधकांच्या चाली बंद करणारी, समीकरणे उलथवणारी आणि शेवटी विजयाकडे नेणारी ठरली आहे। इतिहास साक्ष आहे, तटकरे यांच्या विरोधात उभे राहणाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागली। रायगड जिल्हा हा केवळ भौगोलिक भाग नाही तर तो तटकरे यांच्या राजकीय ताकदीचा किल्ला आहे। त्यांच्या वाटेला गेलेल्यांचे पुढे काय झाले हे रायगडच्या राजकीय इतिहासात कोरलेले सत्य आहे। इथे तटकरे म्हणजे निर्णय, दिशा आणि अंतिम शब्द। म्हणूनच तटकरे यांना हरवणे सोपे नाही। हे विधान नसून अनुभवातून आलेले वास्तव आहे। तो डान्स म्हणजे करमणूक नव्हती, तो डान्स म्हणजे दिलेला संदेश होता। मी अजून इथेच आहे, मी अजूनही सक्षम आहे आणि खेळ अजून माझ्या नियमांवर चालतो। राजकारणात शब्दांपेक्षा कृती अधिक बोलक्या असतात आणि त्या एका नृत्य कृतीने अनेक राजकीय समीकरणांची पुन्हा एकदा आठवण करून दिली। डॉन म्हणजे भीती निर्माण करणारा नव्हे, डॉन म्हणजे अदृश्यपणे सगळे नियंत्रित करणारा। राज्याच्या राजकारणात ज्याच्या विरुद्ध उभे राहण्याआधी 10 वेळा विचार करावा लागतो, ज्याच्या एका हालचालीने अनेकांचे गणित बिघडते आणि जो प्रत्येक राजकीय वादळातून अधिक ताकदीने बाहेर येतो, तोच खरा डॉन। आणि म्हणूनच वाईट अर्थाने नव्हे, उपहासाने नव्हे तर राजकीय वास्तव मान्य करून म्हणावे लागेल की डॉन म्हणजे तटकरेच।